आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी। मी कारल्याला बारीक बारीक कट करून घेते। बघा मी कारली स्वच्छ धुवून अशा प्रकारे कट केलेली आहे। त्याच्यात आता आपण मीठ टाकून घेऊ। मीठ टाकून छान प्रकारे मिक्स करून घेऊया। मीठ टाकून आपण छान प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे। त्याच्यामुळे कडूपणा कमी व्हायला मदत होते। कारल्याच्या भाजी करता लागणारे साहित्य 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या, कोथिंबीर 2 मिरच्या घेतल्या आणि जिरं हे आपल्याला खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे मी खलबत्त्यात मिरची, लसूण आणि कोथिंबीर जाडसर चेचून घेतलेली आहे। कारल्यामध्ये मीठ टाकून आपण 5 मिनिटं ठेवलेलं होतं। आता त्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। बघा 2 पाण्याने मी कारली स्वच्छ धुवून घेतली। कारल्याच्या भाजी करता लागणारं साहित्य मी 1 कांदा बारीक चिरून घेतला, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि वाटण। तेल गरम झालेलं आहे, कांदा टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊ। कांदा लाल झालेला आहे, वाटण टाकून घेऊ। मसाले टाकून घेऊया। 1 चमच हळद, 1 चमच मिरची पावडर, 1 चमच धना पावडर। छान प्रकारे मिक्स करून घेऊया। त्यात बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून देऊ। ते पण छान प्रकारे मिक्स करून घेऊ। कारली टाकून घेऊ। छान प्रकारे फिरवून घेऊया। बघा मी छान प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स केलेली आहे। आता आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया। बघा आपली भाजी शिजलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊया। खाण्याकरता आपली कारल्याची भाजी तयार आहे।